सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गुढीपाडवा व हिंदू नववर्षानिमित्त आज शहरासह जिल्हाभरात मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे धुळ्यात आज सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेतील उज्जैनचे डमरू पथक, सजीव देखावे, भगवाधारी मावळे, चित्तथरारक कसारतींनी धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते। या शोभायात्रेत शहरातील असंख्य मान्यवरांसह धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। जय श्रीराम। आज चैत्र पौर्णिमा, चैत्र प्रतिपदा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परिषद धुळेच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेला धुळेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला। या शोभायात्रेमध्ये खास करून उज्जैनचे डमरू पथक उपस्थित होते। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे या ठिकाणी सादर करण्यात आले आणि या ठिकाणी संत शिरोमणी सावता महाराज यांचे 19वे वंशज हे सुद्धा या शोभायात्रेमध्ये पूर्ण वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित होते। अशा या शोभायात्रेला जो प्रतिसाद मिळालेला आहे तो पुढे चालून प्रत्येक वर्षी अशाच प्रकारे शोभायात्रा आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या करण्यात येईल। या पद्धतीने मी जय श्रीराम। जय। एकविरा माता मंदिरापासून सकाळी 8:30 वाजता निघाली। ती गांधी पुतळा, गली नंबर 6, तिथून चैनी रोड, नंतर राजकमल टॉकीज आणि तिथून सरळ आग्रा रोडने राम मंदिराच्या इथे 12:30 वाजता बरोबर समारोप झालेला आहे। या ठिकाणी आपण सर्व धुळेकर हिंदू बांधवांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व हिंदू बांधवांचे मी आभार मानतो आणि यापुढे अशीच शोभायात्रा भव्य दिव्य प्रमाणात निघेल असे आश्वासन आपणास देतो। जय श्रीराम।